भाऊसाहेब नमस्ते. नमस्ते, बोला ना. ऑफिसला आलो होतो, तुम्ही आहेत का नाही इथे? मी इकडे आहे आज, दुय्यम निबंधक, नारायणगाव. तुम्ही नक्की कधी असते कधी इथे? मी 2-3 वेळा तुम्ही नाही इथे साहेब. मंगळवार शुक्रवार असते ना मी. मंगळवार शुक्रवार कसं काय बरं? हं? का बरं असं? असंच आता इकडचे गाव आहे ना माझ्याकडे. कुठली गाव आहे तुमच्याकडे अजून? आंबेगाव आहे ना एक. आंबेगाव. हा. निमगावला फक्त तुम्हाला 2च दिवसाची ड्युटी दिली का? हा, आता काय कसं काय असं म्हणजे कोणी व्हिडिओने दिली का? नाही, काय झालं काय? अहो काय झालंय काय म्हणजे इथं कंटिन्यू कोणी ना कोणी येते, ग्रामसेवकच नाही नाही, नाही, ठीक आहे ना. ग्रामसेवकच आज नाही. मी येणारच. आज मला इकडे काय माहिती खरेदी करायचं, आपलं ग्रामपंचायतचं दस्त आहे, त्यामुळे मी इकडे आलेलो आहे. कोणचं मग? अहो, इथं त्यामुळे मग आज सरपंच नाही, क्लर्क नाही, सरपंच कुठं लग्नाला नाही, गेले. नाही, सगळे आम्ही इकडेच आहात. अहो मग इथं काय आहेत का नाही लोकांची गैरसोय चालू इथं. एक ना एक येते सारखं, पण माहिती नाही काय समजत. येऊन काय असतील ते आम्ही बरं करून ते देणार मला आहे. एक म्हणायचंय, तुम्ही कुंपणाचं जे नावं दिलेली त्यांची ग्रामसभा कधी? कुंपणाच्या पुढे ग्रामसभा नाही त्याला. नाही, ठराव लागतो ना त्याला तुम्हाला. ज्याला हे करायचं त्यांनी फॉर्म भरून ते दे. फॉर्म भरले, पण तुमचा आपल्या ग्रामपंचायतचा ठराव लागतो साहेब. हा, ठराव लागतो ना आपल्या ग्रामपंचायतचा. लागतोय का? मग ग्रामपंचायतचा नाही ठराव दिला लागतो. त्यांनी. आहे ना, सगळ्या ग्रामपंचायतीने दिलाय. वन विभागाने सांगितलं फक्त निमगाव सावाचा बरोबर ठराव आहे. बाकी आता राहील. जी ग्रामसभा आहे आपल्याला 2 दिवसांनी ना, परवा दिवशी त्यावेळेस देऊन टाकू, मग घेऊ त्याच्यात. हा, ग्रामसभेचा ठराव लागतो त्याला. चालेल, आणि चालेल, सगळ्या चालेल. ग्रामपंचायतीचा एवढ्या बीटमध्ये ना वन विभागाच्या सगळ्या ग्रामपंचायतीने तिथे ठराव दिलाय. फक्त आले तर निमगाव आपल्याकडे सावाचा अजून ठराव किती पोहोचलेला अर्ज नाही झाले तिथे. आपल्याकडे? हा, 60-70 अर्ज आलेले. देऊन टाकू नाही आपण सर्व. ऐका ना, येऊ द्या. त्या अर्जांचं काय नाही, ते पाहणी वन विभाग करणार आहे. जिथं आवश्यक आहे ते तिथे त्यांच्या पद्धतीने देणार आहे. आपल्या ग्रामपंचायतीत फक्त ठराव द्यायचा आहे का आम्हाला चालेल, इथे. चालेल, देऊ परवा दिवशी. आहे बरं, आता जो ग्रामसभा. आपली ग्रामसभा आहे त्याच्यामध्ये काय विषय नक्की कोणते राहतील? विशेष ग्रामसभा आहे का? अजेंडा लावलाय ना, हं? लावलेला आहे ना बाहेर अजेंडा. आपल्याला इस्टिमेट बनवायचा आहे. तुम्ही मेसेज नाही पुढे सोडले ग्रुपला, अजून काहीच नाही. तुम्ही 4-5 दिवस आधी सोडित जा ना. तुम्ही डायरेक्ट आदल्या दिवशी मेसेज टाकताय आणि दुसऱ्या दिवशी कोण माणसं येणार आहे? चिटकवले. चिटकू नका, थोडं ग्राउंड लेवलला मेसेज पण टाकायला हवा सगळ्या ग्रुपवर. हा, कारण का 2 दिवसांनी 27ला ग्रामसभा आहे म्हणलं, आज तारीख किती बघा. मग तुम्ही काय करता, आदल्या दिवशी मेसेज टाकताय, दुसऱ्या दिवशी माणसं जमती नाही, परत सांगता का ठराव होता, कोरम पूर्ण होत नाही, रद्द आपली सभा तर खूप होती. त्याच्यामुळे तसं काही करू नका. तुम्ही आधी सांगा माहिती. आणि ही ग्रामसभा विशेष ग्रामसभा आहे ना? नाही, विशेष नाही, रेग्युलर अंदाजपत्र घेतात. रेग्युलर आहे ना? चालेल, तुम्ही पण आहे ना कोरम पूर्ण होईल अशा हिशोबाने तुम्ही करा. नाही तर राव, आपले जेवढे सदस्य आहेत त्यांनी जर ठरवलं ना तर चहा प्यायला म्हणलं तर 200 लोक येतील ऍट अ टाइम. मग ग्रामसभेला एकाही ग्रामसभेला आपला कोरम पूर्ण होत नाही, म्हणजे लाज वाटण्यासारखी परिस्थिती सध्या आहे ना. पहा. तुम्ही एक सहकार्य करा साहेब. काय होतं, तोंड बघून काम नका करू. तुम्हाला 2 दिवसाची ड्युटी इथं म्हणता ना तुम्ही. जर तुम्हाला आता उद्या तुम्ही ग्रामसभेत मला ते नोटीस घेऊन या बा, तुम्हाला काय वरून अजेंडा दिला असं ना, आदेश वगैरे काही किंवा GR वगैरे मध्ये काय पाठवलं असं ना त्यांनी, ट्रान्सफर पत्रक वगैरे दिलं असं ना, ते आम्हाला दाखवा. का 2च दिवसाची ड्युटी कशी काय तुम्हाला. हा, कारण की काय होतं, प्रत्येकाची गैरसोय चालली इथं. कुठे कुणीच जागेवर नसते. काय करणार आम्ही? क्लार्क कशा येतील लोक? ऐका ना, कशा येतील तुमच्याकडे लोक आले तिथे, क्लार्क असलं कुणी असलं, भाऊसाहेब आहे का नाही, मग कुणाच्या काय अडचणी असतात चालली रिटर्न. आजच आम्ही नेमके आलो इकडे. आज नाही स्वतः मी 4 वेळा आलोय साहेब. सचिनला विचारा, मी स्वतः 2 ते 3 वेळा मी आलोय. हा, सहकार्य करा तुम्ही पण, आमचं सहकार्य राहील तुम्हाला. चालेल. ग्रामसभा कधी 27ला आहे का? ठीक आहे. कोरम पूर्ण होईल अशा हिशोबाने तुम्ही मागणी करा. सदस्य आणि सरपंचांना सांगा यावेळेस तरी ग्रामसभेचा कोरम पूर्ण होऊ द्या. चालेल. चालतंय सर.